कोंढव्यातील सोसायटीमध्ये अज्ञातांनी 2 वर्षांच्या चिमुकलीसह तिघींची निर्घृण हत्या केली। मुंडव्यातील बीटी कवडे रस्त्यावर उदयबागेतील पंचरत्न सोसायटीमध्ये अज्ञातांनी हल्ला करून 2 वर्षांच्या चिमुकलीसह तिघींचा खून करून एका वृद्धाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री 8:30 वाजता उघडकीस आली। ही घटना प्रथमदर्शनी दरोड्याची दिसते, मात्र घटनेचे स्वरूप पाहता तो बनावही असू शकतो असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही। दरम्यान या प्रकारामुळे उदयबाग परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे। शोभा मासाळकर, अर्चना मासाळकर, किमया मासाळकर अशी मृतांची तर मधुसूदन दत्तात्रय कुलकर्णी असे जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे। विश्वजित मासाळकर यांचे कुटुंब सोसायटीतील तळमजल्यावरील सदनिका क्रमांक 4 मध्ये राहतात, तर मधुसूदन कुलकर्णी हे त्यांच्या शेजारी राहतात। नेहमी शांत असलेल्या या सोसायटीत गुरुवारी सायंकाळी 8च्या सुमारास अचानक खळबळ उडाली। एका खाजगी ठिकाणी काम करणारे आणि सोसायटीत तळमजल्यावर राहणाऱ्या विश्वजित मासाळकर हे कामावरून 8च्या सुमारास परतले आणि घरात पाऊल टाकताच त्यांना समोर असलेले रक्तरंजित चित्र पाहून धक्का बसला। त्यांची आई, पत्नी, मुलगी आणि शेजारचे कुलकर्णी काका रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि घरातील सर्व वस्तू विखुरलेल्या होत्या। त्यांनी तशाच अस्वस्थ परिस्थितीत पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करून त्यांची आई शोभा, पत्नी अर्चना आणि मुलगी किमया तसेच कुलकर्णी हे जखमी अवस्थेत अत्यावस्थ पडल्याचे सांगितले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही उदयबाग येथे धाव घेतली। तेथील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती। मासाळकरांच्या घरात जखमी झालेल्या कुलकर्णी यांना त्वरित उपचारांसाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र मासाळकर कुटुंबियातील तिघींचा मृत्यू झाल्याचे समजले। त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली। तसेच अचानक घडलेल्या या नाट्यामुळे सर्वच जण बुचकळ्यात पडले। पोलिसांनी तपासणी केली असता घरातून तब्बल 8 तोळे सोन्यासह 7,000ची रोकड गायब झाल्याचे समजले। यामध्ये महिलांच्या अंगांवरील दागिनेही चोरीला गेल्याचे तपासात निष्पन्न झाले। पोलिसांच्या मते इतर कारणासाठी खून करून चोरीचा बनाव देखील असू शकतो। हल्लेखोरांनी एका लोखंडी गजासारख्या वस्तूंनी दोघींच्या डोक्यात जोरदार प्रहार करून लहानगीलाही मारहाण केली आणि तिचा गळा दाबल्याचा संशय आहे। साधारण 8च्या सुमारात विश्वजित मसलकर म्हणजे या फ्लॅटमध्ये राहणारे हे जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना असं निदर्शनास आले की त्यांची पत्नी, त्यांची आई आणि 2 वर्षाची लहान मुलगी आणि त्यांचे शेजारी कुलकर्णी म्हणून आहे, ते एक जॉईंट घर असल्यासारखं आहे। या ठिकाणी कुलकर्णी जखमी आहे आणि मसलकर कुटुंबियातील 3 जण म्हणजे आई, मुलगी आणि त्यांची पत्नी या तिघांना मारण्यात आलेले। सर, प्राथमिक तपासणी आपली जी आता तपासणी सुरू आहे, प्राथमिक अंदाज काही वर्तवता येतील का याबाबतीत? अंदाज काही वर्तवता येणार नाही। चोरीच्या हेतूने किंवा असं काही झालं, काही वस्तू गायब आहेत? हां, बरोबर आहे। घरातील काही वस्तू मिसिंग असल्याचं दिसतंय। त्याच्यामध्ये विशेषतः काही दागिने हे गेल्याचं दिसतंय। तर प्रथमदर्शनी हे चोरीचे उद्देशन आहे, परंतु अधिक तपास पोलीस करत आहेत। सर, हे जे कुलकर्णी आहे बेसिकली काहीतरी हार्ड आणि ब्लंट ऑब्जेक्टचा वापर करण्यात आलेला आहे आणि कुलकर्णींची तब्येत आता दवाखान्यात आहे आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे। आता डॉक्टर याच्यावरती कशी तब्येत आहे, इथे असताना ते कॉन्शियस होते, बोलत होते, तिथे गेल्यानंतर आता मला रिसेंट आता त्यांची तब्येत कशी आहे याची माहिती घेतला असता ते आता स्टेबल आहेत अशी माहिती समजते। त्यांच्यामुळे काय सांगणार? या गोष्टी आता डिस्क्लोज करणं योग्य नाही। सिक्युरिटी गार्ड आहे या सोसायटीमध्ये? प्रायमा फेशिया कुणी नाही आहे इथे।